श्री स्वामी समर्थ महाराजांना भावपूर्ण नमस्कार करून या पवित्र विचारांची सुरुवात करूया। अक्कलकोट निवासी, भक्तांच्या हाकेला धावून येणारे, दुःखी मनाला आधार देणारे, संकटामध्ये धीर देणारे आणि आपल्या लेकरांच्या जीवनात आशेचा दीप प्रज्वलित करणारे श्री स्वामी समर्थ महाराज, आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम। स्वामी महाराज, आमच्या मनातील असंख्य विचारांचे वादळ शांत करा। भूतकाळाच्या आठवणींमध्ये अडकून राहण्यापासून आम्हाला वाचवा। भविष्याच्या चिंतेने आजचा क्षण वाया जाऊ देऊ नका आणि वर्तमानात श्रद्धेने, संयमाने आणि सत्कर्माने जगण्याची शक्ती द्या। श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लोक तुम्हाला काय म्हणतात यापेक्षा तुम्ही स्वतःला काय बनवत आहात हे अधिक महत्त्वाचे आहे। कारण जग तुमच्याबद्दल मत बनवत राहणार आहे। कोणी तुमची स्तुती करेल, कोणी निंदा करेल, कोणी तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेईल, कोणी तुमच्या शांततेला कमजोरी समजेल, तर कोणी तुमच्या संघर्षाची थट्टा करेल। पण या सगळ्यांच्या आवाजात तुम्ही स्वतःचा आवाज हरवू नका। स्वामी जणू आपल्या लेकराला प्रेमाने सांगत आहेत, बाळा, लोक काय म्हणतात याचा विचार करत बसलास तर तुझ्या जीवनाचा मार्ग तू स्वतः चालणार नाहीस, लोकांच्या मतांनुसार चालत राहशील। म्हणून लोकांच्या शब्दांपेक्षा तुझ्या कर्माकडे पाह। तुझं मन स्वच्छ ठेव, तुझं कर्म प्रामाणिक ठेव, बाकीचं माझ्यावर सोड। भक्तांनो, आपल्या मनाची सर्वात मोठी अडचण म्हणजे मन एका क्षणात भूतकाळात जाते आणि दुसऱ्या क्षणी भविष्यामध्ये पोहोचते। काही वर्षांपूर्वी कोणीतरी आपल्याला काय बोलले, कोणीतरी आपल्याला का दुखावले, आपण कोणती चूक केली, कोणत्या व्यक्तीने आपल्याला सोडले, कोणत्या संधी हातातून निघून गेल्या, या आठवणी मनात पुन्हा पुन्हा फिरत राहतात। आणि त्याचवेळी भविष्याबद्दल प्रश्न सुरू होतात, उद्या काय होईल, माझ्यासोबत पुढे काय घडेल, माझे जीवन कसे असेल, माझे काम यशस्वी होईल का, माझी माणसं माझ्यासोबत राहतील का, संकट आले तर मी त्याला सामोरा जाईन का। अशा विचारांमध्ये मन इतके गुंतते की हातात असलेला आजचा सुंदर क्षण आपल्याला दिसतच नाही। भक्तांनो, थोडा विचार करा। काल निघून गेला आहे, उद्या अजून आलेलाच नाही। तुमच्याकडे खरोखर काय आहे? तुमच्याकडे आहे तो फक्त आजचा क्षण। आणि हाच क्षण तुम्ही चिंतेमध्ये घालवला तर तुमच्या हातातून जीवन निसटत जाईल। स्वामींच्या चरणी मन ठेवून एवढेच म्हणा, स्वामी, मला उद्याची हमी नको, उद्याला सामोरे जाण्याची शक्ती द्या। मला संकट कधीच येऊ नये अशी प्रार्थना नाही, संकटात माझा विश्वास ढळू नये अशी प्रार्थना आहे। ही प्रार्थना मनापासून केली की मनात एक वेगळाच आधार निर्माण होतो। भक्तांनो, मनात वाईट विचार येणे म्हणजे तुम्ही वाईट माणूस आहात असे नाही। मन हे विचार निर्माण करत राहते। कधी भीतीचे विचार येतात, कधी रागाचे विचार येतात, कधी दुःखाच्या आठवणी येतात, कधी एखाद्याने केलेल्या अन्यायाची जखम पुन्हा उघडते। पण प्रत्येक विचारावर विश्वास ठेवायचा नसतो, प्रत्येक विचाराला सत्य मानायचे नसते। मनात विचार आला म्हणून तो तुमचा स्वभाव झाला असे नाही। स्वामींच्या नामस्मरणाने मनाला दिशा द्या। विचार आला तर त्याच्याशी युद्ध करू नका। स्वतःला शांतपणे सांगा, हा विचार आहे, माझे संपूर्ण सत्य नाही। मग पुन्हा आपल्या कर्माकडे वळा। कारण भक्तांनो, मनाशी सतत झगडत राहिलात तर तुमची शक्ती संपेल। पण मनाला योग्य दिशा दिलीत तर त्याच मनातून श्रद्धा निर्माण होईल, त्याच मनातून धैर्य निर्माण होईल आणि त्याच मनातून जीवन बदलण्याची शक्ती निर्माण होईल। कधी कधी आपण दुसऱ्यांच्या वागण्यामुळे इतके दुखावतो की आपला स्वतःचा आनंद त्यांच्या हातात देऊन बसतो। कोणीतरी आपल्याशी नीट बोलले नाही म्हणून आपण दिवसभर दुःखी होतो। कोणीतरी आपली किंमत ओळखली नाही म्हणून आपण स्वतःलाच कमी समजू लागतो। कोणीतरी आपल्यावर टीका केली म्हणून आपल्याला स्वतःबद्दल शंका वाटू लागते। पण भक्तांनो, तुमची किंमत दुसऱ्यांच्या मतांवर अवलंबून नाही। ज्याला तुमची किंमत कळत नाही त्याच्या शब्दांनी तुमची किंमत कमी होत नाही। जसा आकाशाकडे पाहून एखादा माणूस म्हणाला की आकाश छोटे आहे, म्हणून आकाश छोटे होत नाही, त्याचप्रमाणे एखाद्याने तुमच्याबद्दल चुकीचे मत केले म्हणून तुमचे सत्य बदलत नाही। स्वामी जणू सांगतात, बाळा, तुझं मन माझ्या चरणी ठेव, लोकांच्या हातात तुझ्या मनाची चावी देऊ नकोस। किती सुंदर विचार आहे हा। आपण आपले मन प्रत्येकाच्या हातात देतो। कोणी चांगले बोलले तर आनंदी, कोणी वाईट बोलले तर दुःखी, कोणी जवळ आले तर सुखी, कोणी दूर गेले तर बेचैन। असे जगायचे नाही। तुमचे मन स्वामींच्या चरणी ठेवा। लोक येतील आणि जातील, परिस्थिती बदलेल, नाती बदलतील, काळ बदलेल, तुमचे सुख दुःख बदलत राहील। पण परमेश्वरावरचा विश्वास टिकवून ठेवला तर तुमच्या अंतःकरणात एक अशी शक्ती निर्माण होते जी बाहेरच्या परिस्थितीपेक्षा मोठी असते। भक्तांनो, संकटे येतात आणि जातात। कोणतेही संकट कायमचे राहत नाही। रात्र कितीही काळोखी असली तरी पहाट येतेच। ढग कितीही दाट असले तरी सूर्य कायमचा लपून राहत नाही।
त्याचप्रमाणे जीवनातील अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी त्या कायमच्या नसतात. आज तुम्हाला जे संकट असह्य वाटत आहे, कदाचित काही काळानंतर तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्या संकटाने मला तोडले नाही, त्या संकटाने मला घडवले. कधी कधी स्वामी संकट दूर करण्याआधी आपल्याला संकटातून जाण्याची शक्ती देतात. आपण म्हणतो, स्वामी, हे संकट का आले? पण कदाचित स्वामी म्हणत असतील, बाळा, या संकटातून जाताना तू स्वतःला ओळखशील. सोन्याला शुद्ध होण्यासाठी अग्नी सहन करावा लागतो. मातीला आकार मिळण्यासाठी कुंभाराच्या हातातील दाब सहन करावा लागतो. बीजाला वृक्ष होण्यासाठी जमिनीखाली राहावे लागते. त्याचप्रमाणे माणसालाही मोठे होण्यासाठी जीवनातील काही कठीण प्रसंगातून जावे लागते. म्हणून संकट आले म्हणून स्वामी माझ्यावर रागावले आहेत असे समजू नका. कधी संकट हे शिक्षा नसते, ते तुमच्या श्रद्धेची परीक्षा असते. कधी अडथळा हा शेवट नसतो, तो तुमची दिशा बदलण्यासाठी आलेला संकेत असतो. कधी एखादे दार बंद होते कारण स्वामी तुम्हाला दुसऱ्या दाराकडे घेऊन जात असतात. म्हणून विश्वास ठेवा, पण फक्त विश्वास ठेवून हातावर हात ठेवून बसायचे नाही. देवावर विश्वास ठेवा आणि कर्म करत राहा. हा जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. प्रार्थना करा, पण प्रयत्नही करा. स्वामींचे नाम घ्या, पण आपले कर्तव्यही करा. संकटात स्वामींना हाक मारा, पण संकटातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक पाऊलही उचला. तुम्ही तुमचे कर्म प्रामाणिकपणे करा. परिणाम कधी मिळेल, किती मिळेल, कोणत्या मार्गाने मिळेल हे परमेश्वरावर सोडा. कारण आपल्या हातात कर्म आहे, प्रत्येक परिणाम आपल्या हातात नसतो. भक्तांनो, दुसऱ्यांच्या चुका मोजण्यात आपण किती वेळ वाया घालवतो. अमुक व्यक्ती अशी आहे, तमुक व्यक्तीने असे केले, त्याने माझ्याशी असे वागायला नको होते, तिने माझे मन दुखावले, त्याने माझा विश्वासघात केला, असे म्हणत आपण दुसऱ्यांच्या जीवनाचा हिशोब करत राहतो. पण स्वामी विचारतात, बाळा, दुसऱ्यांच्या चुका मोजताना तुझ्या स्वतःच्या मनात किती शांतता उरली? दुसऱ्याने चूक केली असेल तर त्याच्या कर्माचा हिशोब परमेश्वराकडे आहे. तुम्ही तुमच्या कर्माचा हिशोब स्वच्छ ठेवा. दुसऱ्याच्या चुकीमुळे स्वतःच्या मनात द्वेष निर्माण करू नका. कारण ज्याने तुम्हाला दुखावले, त्याची शिक्षा तुम्ही मनात पुन्हा पुन्हा स्वतःला देत असता. तो माणूस कदाचित आपले जीवन जगत असतो, पण तुम्ही त्याच्या आठवणींचे ओझे वाहत असता. हे ओझे खाली ठेवा. स्वामींच्या चरणी अर्पण करा. स्वामी, ज्यांनी मला दुखावले त्यांच्याबद्दलचा राग तुमच्या चरणी ठेवतो. मला विसरण्याची शक्ती द्या. मला माफ करण्याची शक्ती द्या. पण त्याच चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी विवेकही द्या. माफ करणे म्हणजे पुन्हा त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे असे नाही. माफ करणे म्हणजे स्वतःच्या मनाला त्या व्यक्तीच्या कर्माच्या कैदेतून मुक्त करणे. भक्तांनो, भविष्याची चिंता करताना वर्तमान वाया घालवू नका. उद्या तुमच्यासोबत काय होईल हे कोणालाच पूर्णपणे माहीत नाही. पण आज तुम्ही काय करू शकता हे तुमच्या हातात आहे. आज एक चांगला विचार करू शकता. आज कोणाला प्रेमाने बोलू शकता. आज आई वडिलांना आदर देऊ शकता. आज एखाद्याला मदत करू शकता. आज तुमचे काम प्रामाणिकपणे करू शकता. आज स्वामींचे नाम घेऊ शकता. आज स्वतःची एखादी चूक सुधारू शकता. मग उद्याची चिंता का? स्वामी म्हणतात असे समजा, बाळा, उद्याची चिंता माझ्याकडे ठेव आणि आजचे कर्म तू कर. हे वाक्य मनात खोलवर रुजवा. कारण चिंता भविष्य बदलत नाही, ती फक्त वर्तमानाची शक्ती कमी करते. तुम्ही उद्याच्या 10 शक्य संकटांचा विचार करून आजच दुःखी होता. पण त्या 10 संकटांपैकी एकही संकट उद्या येणार नसेल तर मग आजची चिंता व्यर्थ गेली ना? म्हणून मनाला सांगा, जेव्हा संकट येईल तेव्हा मी त्याला सामोरा जाईन. आज मात्र मी शांत राहीन. आज मी माझे कर्तव्य करीन. भक्तांनो, स्वामींच्या भक्तीचा अर्थ असा नाही की जीवनात कधीही दुःख येणार नाही. स्वामींची कृपा म्हणजे प्रत्येक दुःखापासून कायमचे संरक्षण मिळणेच असे नाही. स्वामींची कृपा म्हणजे दुःखाच्या काळातही तुमचे मन पूर्णपणे कोसळू न देणारी शक्ती. कधी स्वामी संकट दूर करतात, कधी संकटातून मार्ग दाखवतात, कधी योग्य माणूस तुमच्या जीवनात पाठवतात, कधी चुकीच्या व्यक्तीपासून दूर करतात, कधी एखादा निर्णय थांबवतात, कधी एखाद्या अपयशातून भविष्यातील मोठे नुकसान टाळतात. आपल्याला त्या क्षणी काहीच समजत नाही. पण काळ पुढे गेल्यावर जाणवते, स्वामींनी तेव्हा माझ्यासाठी काहीतरी केले होते. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली पाहिजे असा हट सोडा. कधी म्हणू नका, स्वामी, मला हेच हवे. त्याऐवजी म्हणा, स्वामी, मला जे माझ्यासाठी योग्य आहे ते द्या आणि जे योग्य नाही त्यापासून मला वाचवा. ही प्रार्थना भक्तीला अधिक खोल बनवते. भक्तांनो, जीवनात काही लोक तुमच्याबद्दल गैरसमज करतील. काही तुमच्या चांगल्या हेतूला चुकीचे नाव देतील. काही तुमच्या शांततेला कमजोरी समजतील. काही तुमच्या संघर्षाची खिल्ली उडवतील. पण तुम्ही स्वतःला सतत सिद्ध करत बसू नका. तुमचे कर्म तुमच्यासाठी बोलू द्या.
आज लोक हसतील, उद्या तेच लोक तुमचा आदर करतील असेही होऊ शकते. पण उद्या लोक काय म्हणतील यासाठी आज चांगले कर्म करू नका. तुम्ही चांगले कर्म करा, कारण तुमचे अंतःकरण स्वच्छ राहावे. लोकांची मान्यता मिळवण्यासाठी नाही, तर स्वामींच्या चरणी आपले मन स्वच्छ ठेवण्यासाठी जगा. भक्तांनो, कधी स्वतःलाही प्रश्न विचारा, मी कोण बनत आहे? मी अधिक शांत होत आहे का? अधिक संयमी होत आहे का? माझ्यात माणुसकी वाढत आहे का? मी माझ्या चुका स्वीकारतो का? मी दुसऱ्यांना माफ करू शकतो का? माझ्या दुःखामुळे मी इतरांना दुःख देत नाही ना? माझ्या यशामुळे माझ्यात अहंकार निर्माण होत नाही ना? हे प्रश्न स्वतःला विचारणे म्हणजे आत्मपरीक्षण. दुसऱ्यांचे जीवन तपासण्यापेक्षा स्वतःच्या अंतःकरणात डोकावणे अधिक आवश्यक आहे. कारण भक्तांनो, जग बदलण्यापूर्वी स्वतःला बदलणे गरजेचे आहे. मन शांत झाले की निर्णय योग्य होतात. मन अस्थिर असेल तर छोट्या गोष्टीही मोठ्या वाटतात. रागाच्या भरात घेतलेला निर्णय नंतर पश्चात्ताप देऊ शकतो. भीतीच्या भरात घेतलेला निर्णय आयुष्याची दिशा बदलू शकतो. म्हणून आधी मन शांत करा, मग निर्णय घ्या. मन खूप अस्वस्थ असेल तर थोडा वेळ शांत बसा. स्वामींचे नाम घ्या. खोल श्वास घ्या. मनातील विचारांना थोडे दुरून पहा. स्वतःला सांगा, ही वेळही निघून जाईल. कारण भक्तांनो, कोणतीही भावना कायमची नसते. दुःख येते आणि जाते. राग येतो आणि शांत होतो. भीती येते आणि कमी होते. चिंता वाढते आणि नंतर निवळते. म्हणून एखाद्या क्षणाच्या भावनेवर संपूर्ण आयुष्याचा निर्णय घेऊ नका. स्वामींचे नाम मनाला आधार देते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाम घेताना फक्त शब्द उच्चारू नका, तुमची चिंता त्या नामात सोडा. स्वामी, मला हे जमत नाही. स्वामी, मला भीती वाटते. स्वामी, माझे मन खूप थकले आहे. स्वामी, मला मार्ग दिसत नाही. असे मनापासून सांगा. देवाशी बोलण्यासाठी मोठे शब्द आवश्यक नसतात. मनापासून निघालेला एक अश्रूही प्रार्थना असतो. शांतपणे केलेले नामस्मरणही प्रार्थना असते. एखाद्याला दिलेली मदतही प्रार्थना असते. प्रामाणिकपणे केलेले कर्मही प्रार्थना असते. भक्तांनो, लक्षात ठेवा, परमेश्वरावर विश्वास ठेवणे म्हणजे निष्क्रिय बसणे नाही. श्रद्धा म्हणजे हात जोडून बसणे नाही. श्रद्धा म्हणजे हात जोडून पुन्हा कर्मासाठी हात पुढे करणे. तुम्ही प्रयत्न करा. पडला तर उठा. अपयश आले तर शिकून पुन्हा प्रयत्न करा. कोणी सोडून गेले तर दुःख करा, पण स्वतःला सोडू नका. कोणी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तरी स्वामींवरचा विश्वास सोडू नका. परिस्थिती तुमच्या विरोधात गेली तरी तुमचे कर्म तुमच्या बाजूने ठेवा. काळ कठीण झाला तरी तुमचा स्वभाव कठीण होऊ देऊ नका. जगाने तुमच्याशी कठोरपणे वागले म्हणून तुम्हीही जगाशी कठोर होऊ नका. तुमच्या मनातील चांगुलपणा जपा. कारण तुमचे चांगलेपण ही कमजोरी नाही, ती तुमची ताकद आहे. मात्र चांगले असताना विवेकही ठेवा. प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवणे ही भक्ती नाही. प्रेम ठेवा, पण विवेकही ठेवा. क्षमा करा, पण आवश्यक सीमा ओळखा. मदत करा, पण स्वतःला पूर्णपणे नष्ट करून नाही. स्वामींची भक्ती तुम्हाला अधिक शहाणे, अधिक शांत आणि अधिक धैर्यवान बनवते. भक्तांनो, कधी कधी आपण विचार करतो की माझ्या आयुष्यातच एवढी संकटे का? पण दुसऱ्यांचे बाहेरचे जीवन पाहून त्यांच्या आतले दुःख समजू शकत नाही. प्रत्येक घराला आपली एक कहाणी असते. प्रत्येक चेहऱ्यामागे एक संघर्ष असतो. म्हणून स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका. त्याच्याकडे हे आहे, माझ्याकडे नाही. त्याचे जीवन सुखी आहे, माझे नाही. तो पुढे गेला, मी मागे राहिलो. अशी तुलना मनाला शांतता देत नाही. तुमचा प्रवास तुमचा आहे. स्वामींची वेळ तुमच्यासाठी वेगळी आहे. कुणाला यश लवकर मिळते, कुणाला उशिरा. पण उशिरा मिळालेले यश कमी मौल्यवान नसते. बीज पेरल्यानंतर लगेच वृक्ष मिळत नाही. मुळांना वेळ लागतो. वाढ दिसत नसली तरी आतमध्ये प्रक्रिया सुरू असते. तुमच्या आयुष्यातही कदाचित असेच काहीतरी सुरू असेल. आज काहीच घडत नाही असे वाटत असेल तरी तुमचे कर्म सुरू ठेवा. आज परिणाम दिसत नाही म्हणून प्रयत्न थांबवू नका. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. भक्तांनो, देवाचा हात आपल्या डोक्यावर आहे असे मानून जगणारा माणूस संकटाला घाबरत नाही असे नाही, पण तो संकटापुढे कायमचा झुकत नाही. त्याला माहीत असते, मी एकटा नाही. ही भावना खूप मोठी आहे. जेव्हा संपूर्ण जग दूर गेलेले वाटते, तेव्हा स्वामींचे नाम मनाला सांगते, तू एकटा नाहीस. जेव्हा मार्ग बंद झाल्यासारखा वाटतो, तेव्हा श्रद्धा सांगते, मार्ग नसेल तर स्वामी मार्ग निर्माण करतील. जेव्हा मन म्हणते, आता माझ्याकडून काही होणार नाही, तेव्हा भक्ती म्हणते, थोडा थांब, पुन्हा प्रयत्न कर. यालाच श्रद्धेची ताकद म्हणतात. भक्तांनो, परमेश्वराची साथ असेल तर कोणीही तुम्हाला परमेश्वरापासून वेगळे करू शकत नाही. लोक तुम्हाला दूर करू शकतात, परिस्थिती तुम्हाला त्रास देऊ शकते, नाती बदलू शकतात, पैसा कमी,
जास्त होऊ शकतो, शरीर थकू शकते, पण तुमच्या अंतःकरणातील स्वामी भक्ती तुमच्या हातात आहे. ती जपा. कधी परिस्थिती वाईट झाली म्हणून स्वामींना दोष देऊ नका. कधी इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून भक्ती सोडू नका. कधी उत्तर उशिरा मिळाले म्हणून प्रार्थना थांबवू नका. कधी संकट मोठे झाले म्हणून श्रद्धा लहान करू नका. कारण स्वामींच्या दरबारात तुमच्या अश्रूंचीही किंमत आहे आणि तुमच्या प्रयत्नांचीही किंमत आहे. तुम्ही पडताना स्वामींचे नाम घेतलेत तरी ते नाम वाया जात नाही. तुम्ही रडताना स्वामींची आठवण केलीत तरी ती आठवण व्यर्थ जात नाही. तुम्ही निराश असूनही चांगले कर्म केलेत तर त्या कर्माची शक्ती तुमच्या जीवनात नक्कीच उमटते. म्हणून भक्तांनो, आजपासून एक निर्णय घ्या. लोक काय म्हणतील यापेक्षा मी काय योग्य करतो याला महत्त्व देईन. भूतकाळाने मला शिकवावे पण मला कैद करू नये. भविष्याने मला प्रेरणा द्यावी पण मला घाबरवू नये. वर्तमान मला जगता आले पाहिजे. दुसऱ्यांच्या चुका मोजण्याऐवजी मी माझ्या चुका सुधारत राहीन. मनात वाईट विचार आले तरी मी त्यांच्याशी स्वतःची ओळख जोडणार नाही. संकट आले तरी मी घाबरेन, कदाचित रडेनही, पण स्वामींचा हात सोडणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे, मी देवावर विश्वास ठेवून माझे कर्म करत राहीन. भक्तांनो, आयुष्य परिपूर्ण होण्याची वाट पाहू नका. जे आहे त्यातही स्वामींचे आभार माना. श्वास आहे, आभार माना. कुटुंब आहे, आभार माना. काम करण्याची शक्ती आहे, आभार माना. चूक सुधारण्याची संधी आहे, आभार माना. पुन्हा सुरुवात करण्याची संधी आहे, आभार माना. कारण कधी कधी आपण ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो त्याच गोष्टी दुसऱ्या कुणाच्या आयुष्यात स्वप्न असतात. म्हणून आजचा दिवस व्यर्थ जाऊ देऊ नका. आज कुणाचे मन दुखावले असेल तर प्रेमाने बोला. चूक झाली असेल तर स्वीकारा. कुणाला मदत करता येत असेल तर करा. तुमच्या कर्तव्यापासून पळू नका. आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वामींना एवढेच सांगा, आज जे चुकीचे झाले ते सुधारण्याची बुद्धी द्या आणि उद्या अधिक चांगले कर्म करण्याची शक्ती द्या. भक्तांनो, शेवटी एवढेच लक्षात ठेवा, तुमचे आयुष्य लोकांच्या मतांनी ठरत नाही. तुमचे आयुष्य तुमच्या कर्मांनी घडते. तुमची शांतता लोकांच्या वागण्यावर अवलंबून नसावी. तुमची श्रद्धा परिस्थितीवर अवलंबून नसावी. संकटे येतील, काही माणसे सोडून जातील, काही स्वप्ने उशिरा पूर्ण होतील, काही इच्छा अपूर्ण राहतील, कधी डोळ्यांत अश्रू येतील, कधी मन थकेल, पण त्या प्रत्येक क्षणी स्वामींचे नाम धरून पुढे चालत राहा. स्वामींच्या चरणी तुमची चिंता ठेवा पण तुमची जबाबदारी सोडू नका. स्वामींवर विश्वास ठेवा पण प्रयत्न थांबवू नका. कर्म करा पण अहंकार करू नका. यश मिळाले तर स्वामींचे आभार माना. अपयश आले तर त्यातून शिकून पुन्हा उभे राहा. आणि मनात एकच विश्वास जिवंत ठेवा, माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. परिस्थिती माझ्या हातात नसली तरी माझे कर्म माझ्या हातात आहे. उद्या काय होईल हे मला माहीत नाही, पण आज मी श्रद्धेने जगणार आहे. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात कितीही मोठे वादळ आले तरी मनात स्वामींचा दीप जिवंत ठेवा. कारण बाहेरचे वादळ तुमचे घर हलवू शकते, पण अंतःकरणातील श्रद्धेचा दीप जळत असेल तर अंधार तुमच्या आत्म्याला गिळू शकत नाही. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आपले मन अर्पण करा. मनातील चिंता अर्पण करा. भूतकाळाचे ओझे अर्पण करा. भविष्याची भीती अर्पण करा. लोकांच्या मतांची चिंता अर्पण करा. आणि हातात फक्त एक गोष्ट ठेवा, सत्कर्म. ओठांवर ठेवा स्वामींचे नाम. हृदयात ठेवा श्रद्धा. वागण्यात ठेवा संयम. आणि जीवनात ठेवा प्रामाणिक प्रयत्न. मग हळूहळू तुम्हाला जाणवेल की जीवन बदलण्याआधी तुमचे मन बदलले आहे. परिस्थिती बदलण्याआधी तुमची दृष्टी बदलली आहे. संकट संपण्याआधी संकटाला सामोरे जाण्याची तुमची शक्ती वाढली आहे. आणि तेव्हाच जाणवेल, स्वामी नेहमीच माझ्यासोबत होते. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या सर्व भक्तांच्या मनातील चिंता दूर करा. ज्यांच्या मनात नकारात्मक विचार आहेत त्यांना शांतता द्या. जे भविष्याच्या भीतीने घाबरले आहेत त्यांना धैर्य द्या. जे भूतकाळाच्या जखमांमध्ये अडकले आहेत त्यांना मुक्त होण्याची शक्ती द्या. ज्यांचे मन लोकांच्या शब्दांनी दुखावले आहे त्यांना अंतःशांती द्या. ज्यांच्या जीवनात संकटे आहेत त्यांना त्या संकटातून जाण्याचे बळ द्या. आणि प्रत्येक भक्ताच्या हातून चांगले कर्म घडू द्या. स्वामी महाराज, आमचा विश्वास कधी डळमळू देऊ नका. आमच्या मनात श्रद्धा जिवंत ठेवा. आमच्या कर्मात प्रामाणिकपणा ठेवा. आमच्या वाणीमध्ये प्रेम ठेवा. आमच्या विचारांमध्ये शुद्धता ठेवा. आणि आमच्या प्रत्येक पावलावर तुमची कृपाछाया राहू द्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, हा संदेश आपल्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो स्वतः पुरता ठेवू नका. ज्यांच्या मनात चिंता आहे, ज्यांना भविष्याची भीती वाटते, जे लोकांच्या बोलण्याने दुःखी आहेत, ज्यांचा देवावरचा विश्वास डळमळत आहे, अशा एखाद्या व्यक्तीपर्यंत हा विचार पोहोचवा. कदाचित तुमच्याकडून गेलेला हा एक छोटासा संदेश कोणाच्या तरी मनात पुन्हा आशेचा दिवा पेटवेल.
स्वामींचे नाम घ्या, शांत राहा, चांगले कर्म करत राहा आणि विश्वास ठेवा. संकटे येतात आणि जातात, पण ज्याच्या हृदयात स्वामींची श्रद्धा जिवंत असते त्याला पुन्हा उभे राहण्याची शक्ती मिळत राहते. भक्तांनो, स्वामींचे नाम घेतल्यानंतर मनात एक गोष्ट पक्की करा, माझ्या जीवनात जे काही घडत आहे त्यातून मला काहीतरी शिकायचे आहे. प्रत्येक प्रसंगाला प्रश्न म्हणून पाहण्यापेक्षा त्यामध्ये दडलेला संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण कधी कधी आपण ज्या गोष्टीला संकट समजतो तीच गोष्ट आपल्याला एका मोठ्या चुकीपासून वाचवत असते. आपण ज्या व्यक्तीच्या जाण्याने दुःखी होतो कदाचित तिच्या जाण्यामुळे आपल्या आयुष्यात शांततेसाठी जागा निर्माण होत असते. आपण ज्या अपयशामुळे खचतो कदाचित त्याच अपयशातून पुढील यशाची तयारी होत असते. स्वामी जणू आपल्या लेकराला सांगत आहेत, बाळा, प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी घडली पाहिजे असा आग्रह धरू नकोस. कधी माझ्यावर विश्वास ठेवून थांब, कधी प्रयत्न करून पुढे जा, आणि कधी जे तुझ्या हातात नाही ते माझ्या चरणी ठेव. भक्तांनो, हा फरक समजून घेणे खूप आवश्यक आहे. काही गोष्टी आपल्या हातात असतात आणि काही नसतात. आपल्या हातात आहे आपली वृत्ती, आपले शब्द, आपले कर्म, आपला प्रयत्न, आपली प्रामाणिकता, आपली प्रतिक्रिया. पण दुसऱ्याने आपल्याबद्दल काय विचार करावा, कोण आपल्यासोबत राहावे, उद्या नेमके काय घडावे, प्रत्येक इच्छा कधी पूर्ण व्हावी, या गोष्टी आपल्या पूर्ण नियंत्रणात नसतात. मग ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांच्यासाठी मन का जाळायचे? भक्तांनो, मनाचा थकवा अनेकदा कामामुळे होत नाही, सतत विचार करण्यामुळे होतो. शरीर दिवसभर काम करते आणि रात्री विश्रांती घेते, पण मनाला आपण विश्रांती देत नाही. झोपायला गेल्यावरही मन विचार करत राहते. काल काय झाले, उद्या काय होईल, अमुक व्यक्तीने असे का केले, माझ्यासोबतच असे का घडले, माझे पुढे काय होणार, असे प्रश्न मनात फिरत राहतात. आणि मग आपण स्वतःला थकवतो. स्वामींच्या चरणी बसल्यासारखे मनात कल्पना करा आणि स्वतःला विचारा, मी आज जेवढी चिंता करत आहे त्यातील किती गोष्टी माझ्या हातात आहेत? उत्तर मिळेल, खूप कमी. मग उरलेली चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. असे म्हणत राहा, स्वामी, जे माझ्या हातात आहे ते योग्य पद्धतीने करण्याची बुद्धी द्या आणि जे माझ्या हातात नाही ते स्वीकारण्याची शक्ती द्या. भक्तांनो, स्वीकार म्हणजे हार मानणे नाही. स्वीकार म्हणजे परिस्थितीचे वास्तव समजून घेणे, त्यानंतर योग्य प्रयत्न करणे म्हणजे कर्म. जर पाऊस पडत असेल तर आकाशाशी भांडून पाऊस थांबवता येत नाही, पण छत्री घेता येते. जर एखाद्या व्यक्तीचे वागणे आपल्या नियंत्रणात नसेल तर त्या व्यक्तीला जबरदस्तीने बदलता येत नाही, पण आपण आपल्या मनाची सीमा ठरवू शकतो. जर भूतकाळ बदलता येत नसेल तर त्यातून धडा घेऊन वर्तमान बदलता येते. यालाच स्वामींचे मार्गदर्शन समजा. भक्तांनो, तुमच्या मनाला सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे लोक माझ्याबद्दल काय म्हणतील, हा प्रश्न. पण एकदा स्वतःला विचारा, आज तुमच्याबद्दल बोलणारे लोक उद्या दुसऱ्या कोणाबद्दल बोलणार नाहीत का? लोकांचे लक्ष बदलत राहते. आज तुमची चर्चा असेल, उद्या दुसऱ्याची. मग त्यांच्या शब्दांवर तुमचे संपूर्ण आयुष्य का अवलंबून ठेवायचे? तुम्ही चुकीचे असाल तर चूक स्वीकारा आणि सुधारणा करा. पण तुम्ही योग्य असाल आणि तरीही कोणी गैरसमज करत असेल तर प्रत्येकाला स्पष्टीकरण देत फिरू नका. काही गोष्टी वेळच स्पष्ट करतो. तुमची शांतता ही तुमची ताकद आहे. तुम्हाला प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायची गरज नाही. प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर द्यायची गरज नाही. प्रत्येक गैरसमज दूर करण्यासाठी स्वतःला सिद्ध करत राहण्याची गरज नाही. तुमचे कर्म स्वच्छ ठेवा, कारण स्वामींच्या दरबारात लोकांची मते नाही तर अंतःकरण आणि कर्म महत्त्वाचे असतात. भक्तांनो, कधी तुमच्याबद्दल चुकीचे बोलले गेले तर मन दुखेलच. आपण माणूस आहोत, भावना आहेत, पण दुःख मनात ठेवून वर्षानुवर्षे जगणे योग्य नाही. ज्याने दुखावले त्याला मनातून माफ करण्याचा प्रयत्न करा. स्वतःलाही माफ करा, कारण कधी कधी दुसऱ्याने केलेल्या चुकीपेक्षा आपण स्वतः केलेली चूक मनात पुन्हा पुन्हा आठवून स्वतःलाच शिक्षा देत राहतो. मी असे का केले, माझ्याकडून अशी चूक का झाली, जर मी तेव्हा वेगळा निर्णय घेतला असता तर? भक्तांनो, जर या एका शब्दाने अनेकांची वर्तमानातील शांतता हिरावून घेतली आहे. जे झाले ते बदलता येत नाही, पण त्यातून काय शिकायचे हे तुमच्या हातात आहे. तुमच्या भूतकाळाला तुमचा शिक्षक बनवा, मालक नाही. भूतकाळाकडे मागे वळून पहा, पण तिथे राहू नका. स्वामींचे लेकरू पडते तेव्हा स्वामी त्याला उठवतात, पण उठल्यानंतर पुन्हा चालायचे काम लेकरानेच करायचे असते. तुम्हीही उठून चालत राहा. कधी पाय दुखतील, कधी वाट कठीण असेल, कधी सोबत करणारे कमी होतील, कधी तुम्हाला वाटेल की मी एकटाच आहे, पण त्या क्षणी मनात एकच वाक्य ठेवा, माझ्यासोबत माझे स्वामी आहेत. हे वाक्य केवळ बोलू नका, ते जगून दाखवा.
भक्तांनो, देवावर विश्वास ठेवणाऱ्या माणसाला जीवनात कधीच संकट येत नाही असे नाही. पण संकटाच्या काळात त्याच्याकडे आशेचा धागा असतो. तो धागा म्हणजे श्रद्धा. संकट मोठे असले तरी श्रद्धा त्यापेक्षा मोठी असू शकते. रस्ता दिसत नसला तरी स्वामींवर विश्वास ठेवून पहिले पाऊल टाका. पुढचा रस्ता पुढे दिसेल. कधी आपण संपूर्ण आयुष्याचा नकाशा आधी मागतो, पण परमेश्वर कदाचित म्हणत असतो, बाळा, तुला संपूर्ण रस्ता दाखवण्याची गरज नाही. पुढचे एक पाऊल मी दाखवतो, तू तेवढे चाल. म्हणून उद्याचा संपूर्ण भार आज उचलू नका. आजचे एक पाऊल योग्य टाका. आज तुमचे काम करा. आज नामस्मरण करा. आज मन शांत ठेवा. आज कोणाचे मन दुखवू नका. आज चूक झाली असेल तर माफी मागा. आज शक्य असेल तर कोणाला मदत करा. आज स्वतःसाठी थोडा वेळ द्या. इतके केले तरी आजचा दिवस व्यर्थ जाणार नाही. भक्तांनो, मनात सतत नकारात्मक विचार येत असतील तर स्वतःला दोष देत बसू नका. मनाला चांगले विचार देण्याची सवय लावा. आपण जे ऐकतो, पाहतो, बोलतो आणि सतत मनात फिरवतो त्याचा आपल्या मनावर परिणाम होतो. म्हणून शक्य तितके चांगले विचार ऐका, चांगले शब्द बोला, चांगल्या संगतीत राहा आणि स्वामींच्या नामाचा आधार घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त विचार बदलून जीवन बदलत नाही, विचारांनंतर कृती बदलावी लागते. मला शांत राहायचे आहे असे म्हणत राहून उपयोग नाही, शांत राहण्याचा सराव करावा लागतो. मला राग कमी करायचा आहे असे म्हणणे पुरेसे नाही, राग आला की थांबण्याचा सराव करावा लागतो. मला भविष्याची चिंता करायची नाही असे म्हणणे पुरेसे नाही, चिंता आली की पुन्हा वर्तमानातील कामाकडे वळावे लागते. हीच साधना आहे. भक्तांनो, स्वामींची भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाऊन नमस्कार करणे नाही. स्वामींची भक्ती म्हणजे आपल्या जीवनात स्वामींच्या शिकवणीला जागा देणे. एखाद्याला दुखवून नंतर देवासमोर मोठी प्रार्थना करण्यापेक्षा शक्य तितके कोणाचे मन न दुखवणे हीच मोठी भक्ती आहे. अन्याय करून देवाकडे सुख मागण्यापेक्षा आपल्या कर्मात प्रामाणिक राहणे हीच मोठी पूजा आहे. दुसऱ्याचा तिरस्कार करून स्वामींचे नाम घेण्यापेक्षा मनातील द्वेष कमी करण्याचा प्रयत्न करणे हीच खरी साधना आहे. म्हणून भक्तांनो, स्वामींना फक्त मंदिरात शोधू नका. आपल्या वागण्यात शोधा. आपल्या संयमात शोधा. आपल्या क्षमेत शोधा. आपल्या मदतीत शोधा. आपल्या प्रामाणिकपणात शोधा. जेव्हा तुम्ही संकटातही चुकीचा मार्ग स्वीकारत नाही, तेव्हा तिथे स्वामींची कृपा आहे. जेव्हा राग आला तरी तुम्ही शांत राहता, तिथे स्वामींची शिकवण आहे. जेव्हा दुःख असूनही तुम्ही दुसऱ्याला मदत करता, तिथे स्वामींचे अस्तित्व आहे. जेव्हा अपयशानंतरही तुम्ही पुन्हा प्रयत्न करता, तिथे स्वामींची शक्ती आहे. भक्तांनो, जीवनातील प्रत्येक दिवस आपल्याला एक निवड देतो. आपण परिस्थितीला दोष देत बसायचे की त्या परिस्थितीत योग्य कर्म करायचे? तुम्ही दुसरा मार्ग निवडा. तुमच्या हातात जे आहे ते करा. बाकी स्वामींवर सोडा. कारण जेव्हा माणूस आपले कर्म प्रामाणिकपणे करतो आणि परिणाम परमेश्वरावर सोपवतो, तेव्हा मनावरचा भार कमी होतो. मग यश आले तरी अहंकार होत नाही आणि अपयश आले तरी माणूस पूर्णपणे तुटत नाही. तो म्हणतो, मी माझ्या परीने प्रयत्न केला. आता पुढे काय करायचे ते स्वामी दाखवतील. ही अवस्था मिळवणे म्हणजे मनाला खऱ्या अर्थाने स्वामींच्या चरणी अर्पण करणे. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात कितीही कठीण दिवस आले तरी स्वतःबद्दल वाईट बोलू नका. मी काहीच करू शकत नाही, माझे नशीबच खराब आहे, माझ्यासाठी काही चांगले नाही, असे शब्द सतत बोलू नका. आज परिस्थिती कठीण असू शकते, पण म्हणून तुमचे संपूर्ण भविष्य ठरलेले नाही. आज अपयश आले आहे, म्हणून तुम्ही कायम अपयशी नाही. आज कोणी सोडून गेले आहे, म्हणून तुम्ही प्रेमासाठी अयोग्य नाही. आज तुम्ही थकले आहात, म्हणून तुम्ही कमजोर नाही. कधी कधी मजबूत माणसालाही विश्रांतीची गरज असते. थोडे थांबा, स्वामींचे नाम घ्या, मनाला सावरू द्या आणि पुन्हा चालायला सुरुवात करा. भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामींच्या मार्गावर चालताना तुमच्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असणे आवश्यक नाही. फक्त श्रद्धा आणि योग्य कर्म असणे आवश्यक आहे. मला पुढे काय होईल माहीत नाही, हे मान्य करा. पण त्याचवेळी म्हणा, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. माझा मार्ग कठीण आहे, हे मान्य करा. पण म्हणा, मी चालत राहीन. माझे मन आज अस्वस्थ आहे, हे मान्य करा. पण म्हणा, मी स्वामींचे नाम सोडणार नाही. मला भीती वाटते, हे मान्य करा. पण म्हणा, भीती असूनही मी योग्य पाऊल उचलेन. यालाच धैर्य म्हणतात. भक्तांनो, शेवटी एक सुंदर सत्य मनात ठेवा, तुम्ही परिस्थिती बदलू शकत नसाल, तरी परिस्थितीकडे पाहण्याची तुमची दृष्टी बदलू शकता. तुम्ही भूतकाळ बदलू शकत नसाल, तरी त्यातून शिकू शकता. तुम्ही भविष्य ठरवू शकत नसाल, तरी आजची तयारी करू शकता. तुम्ही लोकांना बदलू शकत नसाल, तरी स्वतःची प्रतिक्रिया बदलू शकता. आणि हे बदलले की जीवनाचा अनुभव बदलतो. म्हणून स्वामींच्या चरणी डोके ठेवा आणि मनात म्हणा,
स्वामी, मला लोकांच्या मतांपेक्षा सत्य महत्त्वाचे वाटू दे. मला भीतीपेक्षा श्रद्धा मोठी वाटू दे. मला चिंतेपेक्षा कर्म महत्त्वाचे वाटू दे. मला भूतकाळापेक्षा वर्तमान जगता येऊ दे. मला भविष्याची भीती न वाटता त्यासाठी योग्य तयारी करता येऊ दे. माझ्या मनात वाईट विचार आले तरी मला त्यांच्यात अडकू देऊ नका. माझे मन दुखले तरी माझ्या मनात द्वेष वाढू देऊ नका. माझ्यावर अन्याय झाला तरी मला चुकीच्या मार्गावर जाऊ देऊ नका. आणि माझ्या प्रत्येक पावलावर तुमच्या नामाची सावली राहू द्या. भक्तांनो, हीच खरी शक्ती आहे. स्वामी समर्थांच्या चरणी श्रद्धा ठेवा. कर्म करत राहा. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांच्या शब्दांनी स्वतःची किंमत ठरवू नका. भूतकाळाला माफ करा. भविष्य स्वामींच्या चरणी सोडा. आणि वर्तमानात पूर्ण मनाने जगा. कारण कदाचित तुम्ही ज्या उद्याची वाट पाहत आहात त्यासाठी स्वामी तुम्हाला आज तयार करत आहेत. कदाचित तुमच्या आयुष्यातील हा कठीण काळ तुमच्या शेवटाचा नाही, तर एका नव्या सुरुवातीचा आहे. कदाचित तुमचे अश्रू उद्याच्या धैर्याचे बीज आहेत. कदाचित तुमचे आजचे छोटेसे सत्कर्म उद्याच्या मोठ्या आशीर्वादाचे कारण बनेल. म्हणून थांबू नका. हार मानू नका. स्वतःला कमी समजू नका. लोकांच्या बोलण्याने तुमचा मार्ग बदलू नका. स्वामींचे नाम सोडू नका. आणि सर्वात महत्त्वाचे, तुमचे चांगले कर्म सोडू नका. कारण देवावर विश्वास ठेवून केलेले प्रामाणिक कर्म कधीच व्यर्थ जात नाही. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातील चिंता दूर करो, तुमच्या जीवनातील अंधारात प्रकाश देवो, तुमच्या पावलांना योग्य दिशा देवो आणि तुमची श्रद्धा शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत ठेवो. स्वामी म्हणतात असे मनात धरा. बाळा, तू फक्त चालत राहा. प्रत्येक पावलावर मी तुझ्या सोबत आहे. तुला संपूर्ण रस्ता दिसत नसला तरी माझ्यावर विश्वास ठेव. संकट आले तर घाबरू नकोस. लोक दूर गेले तर खचू नकोस. तुझ्या मनात वादळ उठले तर माझे नाम घे. आणि जे तुझ्या हातात आहे ते प्रामाणिकपणे करत राहा. बाकीचा मार्ग मी सांभाळीन. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, मनुष्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई अनेकदा बाहेरच्या जगाशी नसते, तर स्वतःच्या मनाशी असते. बाहेरचे संकट दिसते म्हणून त्याच्याशी लढता येते, पण मनात निर्माण झालेली भीती, चिंता, शंका आणि नकारात्मक विचार दिसत नाहीत. ते शांतपणे मनात घर करून बसतात. माणूस बाहेरून हसत असतो, आपले काम करत असतो, लोकांशी बोलत असतो, पण आतून मात्र विचारांच्या वादळात अडकलेला असतो. कधी एखाद्या व्यक्तीने बोललेला एक शब्द मनात दिवसेंदिवस फिरत राहतो. कोणीतरी केलेली एक छोटीशी चूक आपण पुन्हा पुन्हा आठवत राहतो. भूतकाळातील एखादी घटना मनाला सतत टोचत राहते. आणि त्याच वेळी भविष्याबद्दल हजार प्रश्न मनात उभे राहतात. पुढे काय होईल? माझे जीवन कसे असेल? माझ्यासोबत कोण राहील? मला यश मिळेल का? कधी माझे दुःख संपेल? भक्तांनो, अशा विचारांनी आपण वर्तमानातील जीवन स्वतःच्या हाताने व्यर्थ घालवत असतो. स्वामी जणू आपल्या लेकराला प्रेमाने सांगतात, बाळा, जे गेले त्याला तू परत आणू शकत नाहीस आणि जे अजून आलेले नाही त्याला तू आज बदलू शकत नाहीस. मग तुझ्याकडे जे आहे त्याचा उपयोग कर. तुझ्याकडे आजचा दिवस आहे, आजचा श्वास आहे, आजचे कर्म आहे आणि माझे नाम आहे. मग चिंता कशाची? हा विचार मनात खोलवर रुजवा. तुम्हाला भविष्यात काय मिळेल हे आज पूर्णपणे माहीत नसले तरी आज तुम्ही काय करणार आहात हे ठरवू शकता. उद्या कोण तुमच्यासोबत असेल हे तुमच्या हातात नसले तरी आज तुम्ही कोणासोबत कसे वागणार हे तुमच्या हातात आहे. परिस्थिती तुमच्या मनासारखी होईल की नाही हे तुमच्या हातात नसले तरी परिस्थितीसमोर तुमची वृत्ती कशी असेल हे तुमच्या हातात आहे. म्हणून भक्तांनो, सतत माझ्यासोबत काय होईल हा प्रश्न विचारण्यापेक्षा आज मी काय योग्य करू शकतो हा प्रश्न स्वतःला विचारा. याच एका प्रश्नामुळे जीवनाची दिशा बदलू शकते. भक्तांनो, काही लोक आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्याला खूप प्रेम देतात. काही येतात आणि आपल्याला मोठी शिकवण देऊन जातात. काहींची साथ आयुष्यभर राहते, तर काहींची साथ काही काळापुरती असते. आपण मात्र प्रत्येक व्यक्तीने कायम आपल्यासोबत राहावे अशी अपेक्षा करतो. आणि जेव्हा एखादी व्यक्ती दूर जाते तेव्हा आपले मन तुटते. पण स्वामींच्या दृष्टीने पाहिले तर प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात काही कारणाने येते. कोणी आपल्याला प्रेम शिकवतो, कोणी संयम शिकवतो, कोणी आपली चूक दाखवतो, कोणी आपल्याला स्वतःची किंमत समजावतो, कोणी आपल्याला सावध करतो आणि कोणी आपल्याला स्वामींच्या चरणांशी अधिक घट जोडून जातो. म्हणून एखादी व्यक्ती तुमच्या जीवनातून निघून गेली तर तिच्यामागे स्वतःला संपू नका. तिच्या आठवणींचा आदर करा, त्या नात्यातून मिळालेला धडा घ्या आणि पुढे चला. स्वामींना कदाचित तुमच्यासाठी पुढचा मार्ग तयार करायचा असेल. भक्तांनो, काही वेळा आपण एखाद्या व्यक्तीला गमावल्याचे दुःख करतो, पण परमेश्वराच्या दृष्टीने पाहिले तर कदाचित आपण स्वतःला गमावण्यापासून वाचलेले असतो. प्रत्येक जाणे हे नुकसान नसते. काही लोक दूर जाणे ही सुद्धा कृपा असू शकते. काही नाती तुटणे ही सुद्धा दिशा असू शकते.
काही संधी हातातून निसटणे हेही संरक्षण असू शकते. आपल्याला त्या क्षणी ते समजत नाही, म्हणून जे समजत नाही त्यावर लगेच निर्णय देऊ नका. कधी काळाला बोलू द्या, कधी वेळेला उत्तर देऊ द्या, आणि तोपर्यंत स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा. भक्तांनो, लोकांच्या बोलण्याने मन दुखते याचे कारण आपण आपल्या मनाची चावी दुसऱ्यांच्या हातात देतो. एखाद्याने कौतुक केले की आपण आनंदी होतो आणि एखाद्याने टीका केली की आपण दुःखी होतो. एखाद्याने आपल्याला महत्त्व दिले की आपल्याला स्वतःची किंमत वाटते आणि एखाद्याने दुर्लक्ष केले की आपण स्वतःला कमी समजू लागतो. पण तुमची किंमत लोकांच्या वागण्याने ठरत नाही. तुमची किंमत परमेश्वराने दिलेल्या जीवनात आहे, तुमच्या प्रयत्नांत आहे, तुमच्या प्रामाणिकपणात आहे, तुमच्या माणुसकीत आहे, तुमच्या अंतःकरणातील श्रद्धेत आहे. म्हणून लोकांनी काय म्हटले यापेक्षा तुम्ही काय केले याकडे लक्ष द्या. कोणी तुमच्यावर टीका केली आणि त्यात सत्य असेल तर ती टीका स्वीकारा, स्वतःला सुधारा आणि पुढे चला. पण टीका चुकीची असेल तर ती मनात घेऊन स्वतःला त्रास देत बसू नका. प्रत्येक आवाजाला आपल्या अंतःकरणात जागा देण्याची गरज नाही. काही शब्द कानापर्यंत येऊ द्या आणि तिथेच थांबू द्या, मनापर्यंत पोहोचू देऊ नका. भक्तांनो, मन शांत ठेवणे म्हणजे आयुष्यात कोणतीही समस्या नसणे नाही. मन शांत ठेवणे म्हणजे समस्या असूनही योग्य निर्णय घेण्याची क्षमता टिकवणे. वादळ थांबण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा वादळात आपले पाऊल स्थिर ठेवणे ही खरी शक्ती आहे. जीवनात संकट आले की लगेच घाबरू नका. प्रथम स्वतःला सांगा, हेही निघून जाईल. नंतर स्वामींचे नाम घ्या. मग परिस्थितीकडे शांतपणे पहा आणि त्यानंतर जे शक्य आहे ते करा. कारण संकटाच्या वेळी घाबरलेले मन समस्या सोडवत नाही, शांत मन मार्ग शोधते. भक्तांनो, कधी एखादी परिस्थिती इतकी कठीण वाटते की आपल्याला वाटते, आता काहीच मार्ग नाही. पण कित्येक वेळा मार्ग नसतो असे नसते, आपल्याला त्या क्षणी मार्ग दिसत नसतो. ही दोन गोष्टी वेगळ्या आहेत. मार्ग दिसत नाही म्हणून मार्ग संपलेला नसतो. रात्र आहे म्हणून सूर्य संपलेला नसतो. ढग आहेत म्हणून आकाश नाहीसे झालेले नसते. आणि संकट आहे म्हणून स्वामींची कृपा संपलेली नसते. ही श्रद्धा मनात जिवंत ठेवा. भक्तांनो, तुम्ही जेव्हा प्रामाणिकपणे कर्म करता तेव्हा प्रत्येक कर्माचा परिणाम लगेच दिसेलच असे नाही. शेतकरी बी पेरतो आणि दुसऱ्या दिवशी पीक मागत नाही. तो मातीला वेळ देतो, पाण्याला वेळ देतो, सूर्याला वेळ देतो आणि ऋतूची वाट पाहतो. तुमच्या जीवनातील काही कर्मेही अशीच आहेत. आज तुम्ही केलेला प्रयत्न कदाचित उद्या फळ देईल. आज तुम्ही शिकलेली गोष्ट कदाचित काही वर्षांनी तुमचे जीवन वाचवेल. आज तुम्ही सहन केलेली अडचण कदाचित उद्या तुम्हाला अधिक मजबूत करेल. म्हणून परिणाम उशिरा मिळतोय म्हणून कर्म सोडू नका. स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेवा. भक्तांनो, देवा, मला हे कधी मिळेल हा प्रश्न कमी करा आणि देवा, ते मिळेपर्यंत मला संयम दे अशी प्रार्थना करा. माझे संकट कधी संपेल असे विचारण्यापेक्षा संकट संपेपर्यंत मला धैर्य दे असे म्हणा. लोक माझ्याबद्दल चांगले कधी बोलतील यापेक्षा लोक काहीही बोलले तरी मला माझे कर्म योग्य ठेवण्याची शक्ती दे असे म्हणा. ही प्रार्थना मनाला खूप मोठी शक्ती देते. भक्तांनो, स्वामींची साथ म्हणजे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडेल अशी हमी नाही. स्वामींची साथ म्हणजे तुमच्या मनासारखे न घडले तरी तुम्ही पूर्णपणे तुटून पडणार नाही, कारण तुमच्या आत श्रद्धेचा आधार असेल. कधी तुम्हाला वाटेल, स्वामींनी माझी प्रार्थना ऐकली नाही. पण कदाचित उत्तर मिळाले असेल, फक्त तुमच्या अपेक्षेप्रमाणे नाही. कधी हो हे उत्तर असते, कधी थांब हे उत्तर असते, कधी नाही हेही उत्तर असते, आणि कधी मी तुला यापेक्षा चांगल्या मार्गावर घेऊन जात आहे हे उत्तर असते. म्हणून भक्तांनो, प्रार्थनेचा परिणाम फक्त इच्छा पूर्ण होण्यात शोधू नका. प्रार्थनेचा परिणाम तुमच्या मनात शोधा. प्रार्थनेनंतर तुम्ही थोडे शांत झाला असाल तर स्वामींनी तुम्हाला स्पर्श केला आहे. प्रार्थनेनंतर तुम्हाला चुकीचा निर्णय घेण्यापासून थांबण्याची बुद्धी मिळाली असेल तर स्वामींची कृपा आहे. प्रार्थनेनंतर तुम्ही पुन्हा उठून प्रयत्न करण्याची शक्ती मिळवली असेल तर स्वामी तुमच्या सोबत आहेत. भक्तांनो, आयुष्याच्या प्रवासात तुमच्यासोबत प्रत्येकजण शेवटपर्यंत राहीलच असे नाही. पण तुम्ही स्वतःला शेवटपर्यंत सोबत ठेवा. स्वतःचा तिरस्कार करू नका. स्वतःच्या चुका मान्य करा, पण स्वतःचा अपमान करू नका. स्वतःला सुधारा, पण स्वतःला सतत दोष देऊ नका. तुम्हीही परमेश्वराचीच निर्मिती आहात. तुमच्यातही बदलण्याची क्षमता आहे. तुमच्यातही नव्याने सुरुवात करण्याची शक्ती आहे. आजपर्यंत काही चुकीचे झाले असेल तर आजपासून योग्य मार्ग निवडा. कारण स्वामींच्या दृष्टीने आजपासून हा शब्द खूप शक्तिशाली आहे. आजपासून मी राग कमी करीन. आजपासून मी नकारात्मक विचारांना माझ्या आयुष्याचा मालक होऊ देणार नाही. आजपासून मी दुसऱ्यांच्या चुका मोजण्यापेक्षा स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करीन.
आजपासून मी भविष्याची चिंता करून वर्तमान वाया घालवणार नाही. आजपासून मी माझे कर्म प्रामाणिकपणे करीन. आजपासून मी स्वामींचे नाम मनापासून घेईन. भक्तांनो, मोठा बदल नेहमी मोठ्या निर्णयानेच होतो असे नाही. अनेकदा छोट्या छोट्या चांगल्या सवयींनी जीवन बदलते. दररोज थोडे नामस्मरण, दररोज थोडे आत्मपरीक्षण, दररोज एक चांगले कर्म, दररोज कोणाचे तरी मन न दुखावण्याचा प्रयत्न, दररोज स्वतःच्या चुकीतून एक धडा, आणि दररोज स्वामींवर थोडा अधिक विश्वास. हळूहळू मन बदलते, विचार बदलतात, वागणूक बदलते, आणि मग जीवनाची दिशा बदलते. भक्तांनो, तुम्ही आज ज्या अवस्थेत आहात ती अंतिम अवस्था नाही. आज दुःख आहे म्हणून उद्याही दुःख असेल असे नाही. आज पैसा कमी आहे म्हणून कायम कमी राहील असे नाही. आज अपयश आहे म्हणून कायम अपयश मिळेल असे नाही. आज मन अस्थिर आहे म्हणून ते कायम अस्थिर राहणार नाही. परिस्थिती बदलते, काळ बदलतो, माणूस बदलतो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची दृष्टी बदलू शकते. म्हणून आशा सोडू नका, स्वामींचे नाम सोडू नका, कर्म सोडू नका. कारण कधी कधी तुम्ही हार मानण्याच्या अगदी जवळ असता आणि त्याच क्षणी तुमच्या आयुष्यात नवीन मार्ग उघडण्याची सुरुवात झालेली असते. तुम्हाला अजून दिसत नसते एवढेच. भक्तांनो, म्हणून आज मनात एक संकल्प करा, परिस्थिती काहीही असो, मी माझ्या मनाला पूर्णपणे तिच्या ताब्यात देणार नाही. लोक काहीही बोलोत, मी माझे सत्य आणि माझे कर्म सोडणार नाही. भविष्य काहीही असो, मी आजचा दिवस वाया घालवणार नाही. आणि संकट कितीही मोठे असो, मी स्वामींचे नाम सोडणार नाही. हेच खरे सामर्थ्य आहे, हेच खरे स्वामीभक्तीचे रूप आहे. आणि जेव्हा तुम्ही या विश्वासाने जगायला सुरुवात करता, तेव्हा कदाचित बाहेरची परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण तुमच्या मनातील भीती कमी होऊ लागेल. तुमच्या डोळ्यांत पुन्हा आशा दिसू लागेल, तुमच्या पावलांना पुन्हा दिशा मिळेल, आणि तुम्हाला आतून एक आवाज जाणवेल, बाळा, मी आहे, तू फक्त चालत राहा. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज, आमच्या प्रत्येक भक्ताला अशी श्रद्धा द्या की संकट आले तरी तो तुटू नये. लोकांनी गैरसमज केला तरी त्याचे मन द्वेषाने भरू नये. भविष्याची चिंता आली तरी तो वर्तमानातील कर्म विसरू नये. भूतकाळ आठवला तरी तो त्यात अडकून राहू नये. आणि यश मिळाले तरी त्याच्या मनात अहंकार निर्माण होऊ नये. ज्यांच्या डोळ्यांत आज अश्रू आहेत, त्यांच्या मनात उद्याची आशा निर्माण करा. ज्यांना आपला मार्ग सापडत नाही, त्यांना योग्य दिशा द्या. ज्यांना वाटते की आपण एकटे आहोत, त्यांच्या अंतःकरणात तुमच्या उपस्थितीची जाणीव निर्माण करा. स्वामी, आमच्या मनातील वादळ शांत करा. आमच्या विचारांना स्वच्छता द्या. आमच्या कर्माला प्रामाणिकपणा द्या. आमच्या श्रद्धेला बळ द्या. आणि आमच्या जीवनाचा प्रत्येक दिवस तुमच्या नामाने आणि सत्कर्माने भरून जाऊ द्या. श्री स्वामी समर्थ.